स्वतःचे घर बांधायचे स्वप्न पाहतात, स्वतःचे घर बांधायचे पण होत नाही, प्रचंड कष्ट करताय तरीही कुठेतरी कमी पडताय, स्वामी केंद्रात जाऊन सेवा घेतल्या तरीही, पण बरेच जणांच्या स्वामी सेवेतूनच घर झालेले आहेत. अनुभव घ्या किंवा तुमच्या केंद्रात जाऊन नजदीकच्या केंद्रात जाऊन सेवा विचारा. हा प्रश्न प्रत्येक जण करत असतो की माझं स्वतःचं घर कधी होणार, किंवा स्वतःचं घर जुनं आहे परंतु नवीन घर बांधायचं धडपडताय, यश येत नाहीये. सगळ्याला पैसा लागतो, पैशाच नाटक करता येत नाही. घर म्हणजे सोपं काम नाही हे प्रत्येकाला माहित असतं, पण सेवेतून आणि आपण केलेल्या कष्टातून दोन्हीचा जर एकत्र बँक बॅलन्स आला तर 100% प्रचिती येते आणि घर होते. अनुभव प्रत्येक जणांना आलेला आहे, अनुभवाचे बोल आहेत. बघा या सेवा काय असणार आहेत, कशा स्वरूपात असणार, आजच्या आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये याची माहिती मिळणार आहे. हॅलो नमस्कार, मी पूनम स्वागत तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामींची फॅमिली युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वामी मी स्वागत करत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, छोटीशी स्वतःची कमेंट करा, शेजारी बेल आयकॉन बटन आहे क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल. तर या सेवा काय आहेत, गुरुवारी पहिल्यांदा आपण केंद्रात जायचं. अदरवाईज तुम्ही जर स्वतः एकटा असाल तर एकटं जावा, नवरा बायको असेल तर नवरा बायको जावा. जाताना फक्त स्वामींना विनंती करायची की माझं घर व्हायचं, बांधायचंय किंवा मला घर घ्यायचंय किंवा मला फ्लॅट घ्यायचंय आणि ह्याचा पाठिंबा तुमचा पाहिजे. तुमच्या सेवेनेच हे उद्भवणार आहे आणि हे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची, त्रिवार मुजरा घालायचा आणि तिथून पुढे काय सेवा आहे त्याही सांगणार आहे. तर बघा, तिथून पुढे सलग 21 दिवस तारक मंत्राचं पठण करायचं. तारक मंत्र 1 वेळा पठण झालं की माझे घर होणार आहे, असे 11 वेळा पठण करायचे 21 दिवस. 1 वेळा झाले की लगेच म्हणायचं माझे घर पूर्ण होणार आहे. नंतर दुसरं तारक मंत्राचं पठण करायचं. म्हणजे तुम्हाला मी एक म्हणून दाखवते बघा. निशंक हो, निर्भय हो होणारे प्रचंड बळ स्वामी पाठीशी, अतर्क अवधूत हे स्वरंगामी, अशक्य शक्य करतात स्वामी. हा शेवटचा असेल, माझं घर पूर्ण होणार आहे, लगेच माझा दुसरा टाईपचा तारक मंत्राचं पठण होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सलग 21 दिवस सेवा करायची. आणि बुधवारी आपल्या देवघरासमोर बसायचं. देवपूजा झाल्यानंतर आपली देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती पुढे घ्यायची आणि काळी सुपारी, बघा काळ्या कलरची मिळते सुपारी, तर ती सुपारी घ्यायची, मुठभर तांदूळ घ्यायचं, हातात घ्यायचं आणि गणपती बाप्पांना सुद्धा विनंती करायची बुधवारी. आणि त्याच्यावर विश्वकर्मा चालीसा तुम्ही युट्यूबवर टाईप करून बघा. तुम्हाला जर माहिती नसेल तर कमेंटद्वारे सुद्धा विचार, मी तुम्हाला तिथे सांगेन काय असेल ते. हे विश्वकर्मा चालीसा सुद्धा म्हणायचं आहे. किती दिवस म्हणायचं तर आपल्याला 3 महिने, जर बुधवारी 3 महिने या सेवा करायची विश्वकर्मा चालीसा. आणि विश्वकर्मा चालीसा म्हणायच्या अगोदर सुद्धा 1 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं, माझं घर होणार आहे हे स्वामींना सांगायचं. आणि नंतर विश्वकर्मा चालीसा मग कसं म्हणायचं सांगितले. देवघरासमोर बसायचं, मूठभर तांदूळ घ्यायचं, त्याच्यावर सुपारी घ्यायची, पुढे बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि दोन्ही हाताने असं ते म्हणायचं. त्याच्यावर बाप्पांना सुद्धा विनंती करायची की आपल्यावर येणारे दुःख सारून सुख करता, माझे घराचे काम सुखमय होऊ दे आणि घर पूर्ण होऊ दे, वास्तू होते. फक्त देवाच्या आशीर्वादाने जर कुठली गोष्ट करणार असाल तर त्याला प्रारब्ध म्हणजे जास्त भोगावे लागत नाही, जास्त वेळ लागत नाही. अनुभव घेऊन बघा. आपल्या केंद्रात सुद्धा बऱ्याच सेवा मिळतात. तर तुम्हाला जर पटकन सेवा हव्या असतील तर थोड्या सेवेत परंतु प्रचंड लाभ येणाऱ्या या सेवा असतात. आणि मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगत असते की आपली तोडगा हा फक्त 5 ते 10 रुपयाचा असतो. सुपारी 1 रुपयाला सुद्धा मिळते. काळ्या कलरची मी छोटी सुपारी असते बघा, वरून काळा असतं, व्हाईट कलरचं पण असतं, पण जी हुडकून घ्यायची असते त्यात जरा काळा कलर असतो ना, अशा टाईपची सुपारी घ्यायची ती. आणि 1 रुपयाला मिळते, 2 रुपये मिळते, 5 रुपये मिळते, 10 रुपये मिळते. तुम्हाला जशी परवडेल तशी आणा, एवढाच आपला तोडगा. ह्याच्या व्यतिरिक्त घरी तांदूळ असतंच, मूठभर घ्यायचं असतं. ह्याचं काय करायचं बघा. हे 3 महिने तुम्ही ते तांदूळ पिवळ्या पोटलीमध्ये बांधून गणपती बाप्पापाशी रोजच्या रोज तिथे ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला जेव्हा वाटेल ना की हा आता आम्ही घराचा प्लॅन आखलेला आहे किंवा घराचा मुहूर्त केलेला आहे, त्यावेळेस त्याच्यावर परत विश्वकर्मा चालीसा 11 वेळा पठण करायचं आणि तारक मंत्र पठण करायचं आणि पाण्यामध्ये सोडून द्यायचं. तोपर्यंत ते सोडायचं नाही, तोपर्यंत आपण सेवा जर बुधवारी करायचा. हा छोटासाच उपाय आहे पण तुमचं स्वप्न पूर्ण करणारा उपाय. कारण आज सगळ्यांचं स्वप्न असतं की माझं एक सुंदर घर असावं, छोटं का असाना परंतु सुंदर असावं घर. किंवा आपण सिटीमध्ये राहत असतो, भाड्याने राहत असतो, आपल्याला सगळ्या गोष्टी परवडत नाही. अगदी भाडं भरण्यापेक्षा असं वाटतं की आपले जर फ्लॅटचा हप्ते गेले तर ते भविष्यात स्वतःचं होईल, हे सुद्धा आपण धडपडत असतो. परंतु आपल्याला त्यातून यश येत नाही. हे यश येण्यासाठी आपल्या मागे कुठेतरी निगेटिव्हिटी असते, म्हणून आपल्याला चांगल्या गोष्टीकडे खेचत नाहीये. ह्या निगेटिव्हिटीचा मारा करण्यासाठी 21 दिवस तारक मंत्राचं पठण करायचंय. पहा, आपल्याला दुसरं वाईट कुठलंही करायचं नाही. आणि परत एकदा मी वारंवार सांगत असते की आपली सेवा अंधश्रद्धेला खत पाणी घालणारी सेवा नाही. आपली सेवा दिंडूरप्रणित सेवा मार्गातील सेवा आहे. जे काही आहे ते स्वामी समर्थ महाराजांचे तोडगे असतात आणि ह्याला फार खर्च नसतो. ह्याला फक्त वेळ द्यावा लागतो आणि मनापासून वेळ द्या. तुमच्या मनात पॉझिटिव्हिटी निर्माण करा की ह्या सेवेने माझं निश्चितच काम होणार आहे. एवढ्या गोष्टी जर तुमच्या मनात आल्या ना की
की सगळ्या गोष्टी मग स्वामी समर्थ महाराज पूर्ण करून घेणार आहेत. तुम्ही सुरुवात करून बघा सेवेला. तुमच्या एक 8 दिवसातच तुमच्या मनात त्या घराची पॉझिटिव्हिटी कशी धारण करते हे तुम्ही मला कमेंटद्वारे सुद्धा सांगा. खूप लाभदायक आणि बरेच जणांना या तोडग्याचे रिझल्ट आलेले आहेत. तुम्हीही करून अनुभव घेऊन बघा. कुठेतरी खचून जाऊ नका. अशा प्रकारच्या सेवा थोडक्याच असतात. विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराज प्रत्येक सेवेचे फळ दान दुपटीने देत असतात. कधीही केलेली सेवा वाया जात नाही. तारक मंत्र म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे प्रज्वलित मंत्र आहे की तो कधीही वाया जात नाहीये. आपल्या मागची कुठेतरी वाईट शक्ती निगेटिव्हिटी जरी घरात धारण झाली असली त्यामुळे आपल्याला चांगलं काम करून देत नाही तर त्याचा खात्मा आधी करत असते. त्यानंतर विश्वकर्मा पठण करायचे आपल्याला बुधवारचं सेवा बाप्पांना अनुसरून. तर ह्या गोष्टी करत राहिलो की सगळ्या आपल्या घरातील वाईट शक्तीचा नाश होतो. निगेटिव्हिटी निघून जाते. आपल्या मागचे भोगही कमी होतात आणि येणारे दिवस आपल्याला सुखाचे दिसतात आणि आपले स्वप्न पूर्ण व्हायला कुठेतरी चालू होतं. मग हा अनुभव तुम्ही करून मला कमेंटद्वारे निश्चितच सांगा. आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि स्वामी महाराजांच्या चरणी हेही बोलते प्रत्येक जणांचे स्वप्न पूर्ण होते पण मनापासून जो कोणी सेवा करेल त्या सेवेचा मेवा प्रत्येकाला मिळू दे. स्वामी समर्थ महाराज कुणीही विनंती करण्याआधी प्रत्येकाची विनंती मानत असतात पण तुम्ही फक्त तुमचा जो काही कष्टाचा वेळ असतो तोही स्वामी समर्थ महाराजांना द्यावा लागतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या कामातून कसा वेळ देईल आणि कशा स्वरूपात सेवा कराल हे स्वतः ठरवा आणि कुठेतरी स्वामी समर्थ महाराजांच्यावर विश्वास ठेवून काम करा. अनुभवाचे बोल घ्या. तुम्हीही एखाद्याला तुम्हीही सांगू शकता की ह्या सेवेने माझ्या ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि ह्या सेवा खूप प्रारब्धाच्या म्हणजे भोग कमी करणाऱ्या सेवा असतात. आपल्या जर आयुष्यात वाईट मार्ग येत असेल तर कुठेतरी चांगला कर्माचा भोग आपल्याला करायचा असेल तर निश्चितच स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा करायलाच हव्या. केंद्रात जायलाच हवं. सगळ्यात महत्त्वाच्या आरत्याही करायला हवे. सगळ्या गोष्टी घरात बसून मिळत नाहीत. आपल्यालाही कष्टाबरोबर आध्यात्मिक मार्ग सुखासुखी मिळत नाही आणि आध्यात्मिक कळायला खूप ज्ञान लागतं की डोंगरा एवढं आध्यात्मिक असतं, समुद्रा एवढं आध्यात्मिक असतं. त्यातून आपण फक्त पेल्याभर पाणी घेतो आणि अर्धा पेला एक घोट म्हणजे आपण केलेली सेवा असते. मग आपल्याला अख्खा समुद्र कधी कळणार? ज्या वेळेस जर आपण आध्यात्मिक मध्ये पडलो आणि ह्या सेवा करायला लागलो तर कुठेतरी आपल्याला हळूहळू समुद्राचा पाण्याचा अनुभव मिळत असतो. प्रत्येक गोष्टीने स्वप्न पूर्ण होतं. नुसतं घरात बसून किंवा म्हणून होत नाही. तर कष्टाला आध्यात्मिकची साथ, आपल्या मागची निगेटिव्हिटी, वाईट शक्तीचा खात्मा ह्या गोष्टी सगळ्या करूनच आपले प्रारब्धाचे भोग आपण कमी करायचे, कर्माचे भोग कमी करायचे आणि आपले स्वप्न पूर्ण व्हायला स्वामी समर्थ महाराज आहेतच, बसलेले आहेत. फक्त वेळ द्या, सेवा करा, सेवेकरी व्हा. आजचा व्हिडिओ इथं संपते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा दिवस खूप स्वामीमय जावो, आनंदाचा जावो, सुखाचा जावो.